सर्व्हर डाऊनमुळे तहसील सेतू केंद्रात नागरिकांचा संताप. ऑनलाईन सेवा ठप्प. शासनानं तातडीने दखल घ्यावी, नागरिकांची मागणी. रोहा तहसील सेतू सेवा केंद्रातील सर्व्हर वारंवार बंद पडत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय. विविध दाखले, प्रमाणपत्र तसेच शासकीय सेवांसाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकदा काम न होताच परत जावं लागतंय. सर्व्हरच्या समस्येमुळे आपत्कालीन स्वरूपाची कामे देखील रखडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. अनेक नागरिकांनी शासन आणि संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी देखील केली आहे. TV7 मराठीशी बोलताना नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. वारंवार उद्भवणाऱ्या सर्व समस्येमुळे विद्यार्थ्यांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं तसेच सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व नसल्यामुळे आमची कामं होत नाहीत, मग प्रशासन आणि शासन याकडे लक्ष कधी देणार असा सवालही नागरिकांनी थेट केला आहे. रोहा तहसीलदार ऑफिसच्या इथला रोहा सेतू केंद्र गेल्या 3 दिवसापासून सर्व्हर डाऊन असल्याचं कारण देत आहे. इथल्या सर्व ग्रामस्थांना व इथल्या नागरिकांना खूप त्रास होतोय, उन्हाचा त्रास होतोय, रांगेचा त्रास होतोय. या ठिकाणी सर्व्हरचं कारण देऊन कालच्या दिवसामध्ये माझ्या अंदाजाने आणि माझ्या इथल्या माहितीनुसार 11 ते 12 ॲफिडेविट झालेत, पण त्यांच्या रजिस्टरला मेन्शन आहेत 41 झालेले आहेत. मग ते समोरच्या दरवाजातून खिडकीतून झालेत का पाठीमागच्या दरवाजात खिडकीतून झालेत हे त्यांनाच माहिती आहे. आज या ठिकाणी एवढ्या सर्व नागरिकांना हा जो त्रास होतोय हा सर्व्हर डाऊन असल्यामुळं आणि कारण ती विचारल्यानंतर विचारत येते का मंत्रालयातून सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आमच्याकडे काहीच नाही आहे. नागरिकांनी याची काय खबरदारी घ्यायची. दुसरा विषय असा, आता शाळेचे ऍडमिशन आहेत, विद्यार्थ्यांचे दाखले आहेत, ते कधी होणार आणि यांचे ऍडमिशन कधी होणार. जर ऑफलाईन असेल तर कधीही झालं असतं, तर ऑनलाईन असल्यामुळे त्यांना वेळेत दाखले नाही मिळाले तर त्यांचं आज ह्या वर्षाचं नुकसान होईल. या नुकसानची भरपाई कोण करणार. आज मी स्वतः 3 दिवस माझ्या कामाचा खाडा करून या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या कामाची भरपाई कोण करून देणार. असे माझ्यासारखे अनेक नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. आश्चर्य हे वाटते की माहिती या ठिकाणी हा रोहा तालुका आहे. रोहा तालुक्यामध्ये 2 आमदार आणि 1 खासदार आणि ते पण तटकरे साहेबांचं गाव आहे आणि तटकरे साहेबांची ही हद्द आहे. आणि या हद्दीमध्ये जर हलगर्जीपणा जर चालत असेल तर पुढचा कारोबार कसा चालणार. फक्त ही माझी कळकळीची विनंती आहे की बाई तहसीलदार साहेबांनी यांचं जे ठेके जे आहे हा रद्द करण्यात यावं. बस माझी एवढी विनंती आहे. जामीनदार जो असतो आमच्या विटनेस लागतो ना, तो आज काल गेला, काल दुसरा, आज तिसरा, म्हणजे प्रत्येक वेळी यांना जर नवीन जामीनदार आम्ही कुठनं घेऊन द्यायचे. आमचे जो दिवस जाते ते जाते, दुसरे जामीनदार कसं आमच्यासाठी एवढे दिवस कसे थांबणार. त्यांना पण सुट्टीचा प्रॉब्लेम आहे ना, असं आहे.